हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस जे ट्युशन क्लासेस। आज आपण इयत्ता 6वी 30 नंबरचा लेसन नफा आणि तोटा पाहणार आहोत। त्याच्यातील सराव संच 32 पाहूया। त्याआधी एस जे ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया सराव संच 32। क्वेश्चन 1 आहे, संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली। त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला। त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली। उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली। त्याला फायदा झाला की तोटा आणि किती? पाहूया। संतोषने काय केलेले आहे, 400 अंडी आणलेले आहेत 1500 रुपयांना आणि ते आणण्यासाठी त्याने वाहतुकीचा खर्च किती केलेला आहे, 300 रुपये। तर त्याचा एकूण खरेदी किंमत किती असेल? अंड्यांची एकूण खरेदी किंमत लिहूया। अंड्यांची एकूण खरेदी किंमत बरोबर अंडी खरेदी केलेली आहेत 1500 रुपयांना 400 अंडी प्लस ती आणण्यासाठी किती खर्च झालेला आहे, 300 रुपये। तोही येणार खरेदी किमतीमध्ये। म्हणजे टोटल किती झाली खरेदी किंमत, 1800 रुपये। 1800 रुपये झाली खरेदी किंमत। आता काय झालेलं आहे, त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली। उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली। आता आपण एकूण विक्री किंमत काढूया। एकूण विक्री किंमत बरोबर काय झालेलं आहे, खरेदी केलेली अंडी आहेत 400, त्यातील 50 अंडी काय झालेले आहेत, फुटून गेलेले आहेत। म्हणजे राहिलेली किती अंडी असतील, 400 वजा 50, किती शिल्लक राहिलेली आहेत अंडी, 350। राहिलेली 350 अंडी त्यांनी काय केलेली आहेत, 5 रुपयास एक याप्रमाणे विकली। 5 रुपयास एक प्रमाणे विकली म्हणजेच गुणिले किती होतील, 5। करूया गुणाकार। 5 0 0 5 5 25 5 हाचाले 2 5 3 15 16 17 म्हणजे एकूण विक्री किंमत किती झालेली आहे, 1750 रुपये। ही पहा, ही आहे खरेदी किंमत, ही आहे विक्री किंमत। खरेदी किंमत जर त्याची जास्त आहे आणि त्यांनी विकून मिळालेले पैसे जर कमी आहे तर त्याला काय झालेला असेल, तर तोटा। खरेदी किंमत जास्त असते, विक्री किंमत कमी असते, तेव्हा काय होतो, तोटा। लिहूया तोटाचा फॉर्म्युला लिहायचा। तोटा बरोबर खरेदी किंमत जास्त आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदी किंमत आहे 1800 वजा विक्री किंमत आहे 1750। वजाबाकी केल्यावर किती राहतील, 1800 वजा 1750 50 रुपये। प्रश्न काय विचारलेला आहे, उरलेली अंडी त्याने 5 रुपयाने एक याप्रमाणे विकली। त्याला फायदा झाला की तोटा आणि किती? काय लिहिणार आहोत आपण, संतोषला 50 रुपये तोटा झाला। इझी आहे। एकूण खरेदी किंमत वजा एकूण विक्री किंमत घ्यायची। खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत कमी असेल तर होतो तोटा। 2 नंबरचं एक्झाम्पल पाहूया। 2 नंबरचं गणित पहा। अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला। कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला। त्यांनी तो माल जर 65,000 रुपयांस विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि तो किती? पाहूया। अब्राहम यांनी काय केलेलं आहे, 50,000 रुपयांचा माल खरेदी केलेला आहे। म्हणजे मालाची एकूण खरेदी किंमत आपण पहिल्यांदा लिहूया। मालाची एकूण खरेदी किंमत, मालाची एकूण खरेदी किंमत बरोबर किती रुपयांचा माल खरेदी केलेला आहे, 50,000। 50,000 प्लस कर व वाहतूक यांचा खर्च किती आलेला आहे, 7,000, तोही त्याच्यामध्येच मिळवायचा। ही आहे खरेदी किंमत, किती होईल, 50,000 प्लस 7,000 57,000 रुपये। 57,000 रुपये ही आहे मालाची एकूण खरेदी किंमत।
आता त्यांनी तो माल किती रुपयांना विकलाय तर 65,000 रुपयांना विकलाय, म्हणजे त्यांना काय झालेला आहे नफा. जास्त पैशांना माल विकलेला आहे म्हणजे काय झालेला आहे नफा. लिहूया विक्री किंमत बरोबर 65,000 रुपये. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणून झालेला आहे नफा. नफा बरोबर नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 65,000 रुपये वजा खरेदी किंमत आहे 57,000. 65,000 मधून 57,000 गेले किती राहतील 0 0 0 7 आणि 8 15 आणि 8,000 रुपये. वजा बाकी किती आली 8,000 रुपये. 65,000 मधून 57,000 गेले 8,000 रुपये. 8,000 रुपये काय झालेला आहे अब्राहम यांना नफा झालेला आहे. लिहूया या व्यवहारात अब्राहम यांना 8,000 रुपये नफा झाला. तीन नंबरचं गणित पाहूया. 3 नंबरचं गणित पहा. अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली, तर त्यांना किती रुपये तोटा झाला. इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेले आहे काय झालेलं आहे या उदाहरणात तोटा झालेला आहे. पाहूया साखरेची खरेदी किंमत किती आहे. साखरेची खरेदी किंमत किती आहे. साखरेची खरेदी किंमत 1,750 रुपये. आणि आता साखरेची विक्री किंमत काय झालेली आहे पाहूया. साखरेची विक्री किंमत पाहूया किती झाली आहे. त्यांनी काय केलेलं आहे 50 किलो वजनाचं पोतं घेतलेलं आहे 1,750 रुपयाला. प्रति किलो 32 रुपयाने विकलेला आहे. प्रति किलो म्हणजे 1 किलोला किती रुपये घेतलेले आहेत 32 रुपये. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 50 गुणिले 32 म्हणजे आपल्याला विक्री किंमत निघेल. करूया आपण गुणाकार. 32 × 5 करा. 32 गुणिले 5 करा. 5 दुणे 10चा 0 हाच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 16. बघा किती आलेला आहे 160. आणि हा 0 आपण जो गुणण्यासाठी घेतला नव्हता तो म्हणजे किती रुपये आहेत. साखरेची विक्री किंमत किती झालेली आहे 1,600 रुपये. 32 गुणिले 5 160 आणि हा 0 1,600 रुपये ही आहे साखरेची विक्री किंमत. मग आता मला सांगा इथे काय झालेलं आहे खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमत कमी आहे म्हणजे झालेला आहे तोटा. लिहूया तोटाचा फॉर्म्युला किंवा तोट्याचे सूत्र लिहा. तोटा बरोबर खरेदी किंमत जास्त. तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे 1,750 वजा विक्री किंमत आहे 1,600. करूया वजाबाकी. 0 5 7 मधून 6 गेला 1 1 मधून 1 गेला 0. 150 रुपये काय झालेला आहे त्यांना तोटा झालेला आहे. लिहूया किती तोटा झालाय. अजित कौर यांना 150 रुपये तोटा झाला. 4 नंबरचं गणित पाहूया. 4 नंबरचं गणित पाहूया. कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1,280 रुपये आला. त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा. हे गणित आत्तापर्यंत शिकलेल्या सगळ्या गणितांपेक्षा वेगळं आहे, तर हे गणित समजून घ्या कसं सोडवायचं आहे पहा. कुसुमताईंनी काय केलेलं आहे 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे किती कुकर खरेदी केलेले आहेत 80. एक कुकरची किंमत 700 आहे. आपल्याला सगळ्या कुकरची किंमत दिलेली नाही. 80 कुकरची किंमत आपल्याला काढावी लागेल. मग लिहूया कुकरची एकूण
खरेदी किंमत. एका कुकरची किंमत आहे 700. अशा 80 कुकरची किंमत किती येईल? तर 700 गुणिले 80. बरोबर. इथे काय गुणाकार करत बसायचं नाही. 8 56 किंवा 8 7 जा 56 1230. किती झालेले आहेत? 56,000 रुपये ही 780 कुकरची खरेदी किंमत आहे. कुकरची एकूण खरेदी किंमत किती आहे? 56,000. त्याच्यामध्ये प्लस आणण्यासाठी, कुकर आणण्यासाठी किती रुपये वाहतुकीचा खर्च केलेला आहे? 1,280. तोही त्याच्यामध्येच मिळवायचा. एकूण वाहतुकीचा खर्च हा सुद्धा खरेदी किमतीमध्येच येतो. करूया बेरीज. 0 8 2 6 आणि 1 7 57,280 रुपये ही काय आहे? कुकरची एकूण खरेदी किंमत. किती? 57,280 रुपये. आता तिथून पुढे काय झालेलं आहे? त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा आहे. त्यांनी अगोदरच ठरवून ठेवलं होतं कुसुमताईंनी की मला किती रुपये नफा काढायचा ह्या कुकर विकून 18,000 रुपये माझा काय झाला पाहिजे? नफा झाला पाहिजे. तर मग त्यांनी किती किंमत ठरवावी कुकरची विकण्यासाठी? तर ते पाहूया. कुकरची अपेक्षित किंमत. कुकरची त्यांना असलेली अपेक्षित किंमत. कुकरची अपेक्षित किंमत किंवा हो ठीक आहे अपेक्षित किंमत किती हवी आहे त्यांना? 18,000 रुपये त्यांना नफा हवा आहे. म्हणजे 57,280 ही त्यांची खरेदी किंमत आहे. त्याच्यामध्ये त्यांना 18,000 रुपये काय हवा आहे? नफा हवा आहे. आपण करूया बेरीज. 0 8 2 8 आणि 7 15चे 5 ह्याच्याला 1 5 6 7 75,280 रुपये ही काय आहे? त्यांना अपेक्षित किंमत आहे. म्हणजे विकून त्यांना कुकर विकून त्यांना किती रुपये हवे आहेत? 75,280. म्हणजेच किती कुकर आहेत? 80. म्हणजेच 80 कुकरची एकूण विक्री किंमत किती हवी आहे त्यांना? एकूण विक्री किंमत किती हवी आहे? 75,280 रुपये. आता काय विचारले आपल्याला? 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा? ही आहे 80 कुकरची किंमत. आपल्याला किती कुकरची काढावी लागेल? एका कुकरला ते किती रुपये घेतील? ते लिहूया. एक कुकरची विक्री किंमत कशी काढणार? तर ही आहे 80 कुकरची विक्री किंमत. ही ते वर आहे. ही आहे 80 कुकरची विक्री किंमत 75,280 भागिले किती करणार तुम्ही? 80. म्हणजे काय होईल? आपल्याला एका कुकरची किंमत मिळेल. इथे पहा 0ला 0 गेला. आता 8ने आपण काय करणार आहोत? 7,528ला 8ने काय करायचं? भागायचं. 8 9 72 राहतील 3 उतरून घेतले हे 2 8 चौक 32 0 0 उतरून घेतले हे 8 आणि 8 एके 8. किती रुपयाला विकावं लागेल एक कुकर त्यांना? 941 रुपयांना. एका कुकरची किंमत किती आलेली आहे? 941 रुपये. म्हणजे कुसुमताईंनी एक कुकर कितीला विकायला हवा? 941 रुपयांना. तेव्हा त्यांना 18,000 रुपये काय होईल? प्रॉफिट होईल. 700 रुपयांना खरेदी, 941 रुपयांना विक्री. लिहूया उत्तर. कुसुमताईंनी एक कुकर 941 रुपयांना विकावा. पहा एकदा परत सांगते. कुकरची एकूण खरेदी किंमत 700 रुपयेला एक कुकर. अशा 80 कुकर आणलेत. मग 700 गुणिले 80 56,000 प्लस आणण्यासाठी केलेला खर्च 1,280 रुपये तोही त्याच्यामध्ये मिळवला. झाले 57,280 रुपये. ही झाली खरेदी किंमत. त्यांना 18,000 रुपये काय हवा आहे? प्रॉफिट हवा आहे, नफा हवा आहे. म्हणजेच 18,000 रुपये काय हवा आहे? नफा हवा आहे. तर मग काय केलेलं आहे आपण? खरेदी किमतीमध्ये 18,000 मिळवले. 75,280 हे त्यांचे कुकर विकून झाले पाहिजेत. म्हणून कुकरची एकूण विक्री किंमत किती हवी आहे? 75,280. 80 कुकरची ही किंमत आहे. एका कुकरची काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे? इथे 80ने भागला आहे. किती आलेले आहेत? 941. म्हणजे कुसुमताईंनी एक कुकर कितीला विकायला हवा?
941 रुपयांना. 5 नंबरचं गणित पाहूया. 5 नंबरचं गणित पाहूया. इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना 50,000 रुपये वाहतूक खर्च आला. त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्याच विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपयांचा फायदा होईल. पाहूया. सेम 4 नंबरच्या गणितासारखं हे गणित आहे. कसं सोडवायचं पहा. इंद्रजित यांनी खरेदी केलेल्या 10 फ्रीजची एकूण खरेदी किंमत काढूया. लिहूया फ्रीजची एकूण खरेदी किंमत. फ्रीज किती आणलेले आहेत? 10. एक फ्रीजची किंमत आहे 12,000 रुपये. मग 12,000 रुपये गुणिले करायचे 10. गुणाकार करत बसायचं नाही, फक्त 12,000 रुपयावर एक शून्य वाढवायचा. किती होतील? 1,20,000. ते आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च किती झालेला आहे? 5,000. तोही कशात मिळवायचा? खरेदी किंमतमध्ये. म्हणजे होतील 1,25,000 रुपये. हे झालेले आहे फ्रीजची एकूण खरेदी किंमत. त्यांना काय हवं आहे? तर हे सगळे फ्रीज 10 फ्रीज विकून त्यांना 20,000 रुपयांचा फायदा पाहिजे आहे. 10 फ्रीज विकून 20,000 रुपयांचा फायदा पाहिजे आहे. तर त्यांनी एक फ्रीज कितीला विकावा? म्हणजे फ्रीजची अपेक्षित किंमत काढूया. फ्रीजची अपेक्षित विक्री किंमत. अपेक्षित विक्री किंमत किती असायला पाहिजे? 1,25,000 मध्ये किती मिळवायचे? 20,000. 1,25,000 प्लस हे 20,000 त्यांना फायदा हवा असलेले ते मिळवायचे. किती होतील? 1,45,000 रुपये. अपेक्षित विक्री किंमत. ही किती फ्रीजची आहे? 10 फ्रीजची ही विक्री किंमत आहे. आपल्याला किती ह्याची हवी आहे? एका फ्रीजची काढायची आहे. लिहूया 10 फ्रीजची विक्री किंमत किती आहे? 1,45,000 रुपये. 1,45,000 रुपये. आपल्याला एका फ्रीजची विक्री किंमत हवी आहे. एक फ्रीजची विक्री किंमत म्हणजेच 1,45,000 भागिले 45,000 भागिले 10 आणि भागिले 10 करणार म्हणजे आपण काय करू? पहिल्यांदा शून्याला शून्य कट करू. राहिले किती? 14,500 रुपये. 14,500 रुपये ही काय झालेली आहे? एका फ्रीजची विक्री किंमत. म्हणजे 12,000 रुपयांना घेतलेला फ्रीज त्यांना किती रुपयाला विकायला हवा आहे? 14,500 रुपयांना विकला की त्यांना एका फ्रीजपासून किती रुपये मिळणार आहेत? 10 फ्रीजपासून किती रुपये मिळणार आहेत? 20,000 रुपये झालेला आहे. लिहूया आपण. इंद्रजित यांनी एक फ्रीज 14,500 रुपयांना विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपये फायदा होईल. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचं गणित पहा. ललिताबाईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषधे फवारणीसाठी 5,300 रुपये आणि मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला काढायचं आहे. पहा. शेतात त्यांनी काय केलेलं आहे? पहिल्यांदा बियाणे पेरलेलं आहे. मग खते औषधे फवारली. नंतर मजुरी केली म्हणजेच खुरपणीसाठी वगैरे खर्च केलेला असेल किंवा पीक काढण्यासाठी खर्च केला असेल. तो सर्व खर्च आलेला आहे 7,160 रुपये आणि विकून मिळालेले आहेत 35,400 रुपये. पाहूया. ललिताबाईंना आलेला एकूण खर्च पहिल्यांदा लिहूया. ललिताबाईंना आलेला एकूण खर्च किंवा धान्य पिकवण्यासाठी आलेला एकूण खर्च तुम्ही लिहू शकता. किती खर्च आलेला आहे? तर बियाण्यांसाठी आलेला आहे 13,700 प्लस औषधे आणि खत 5,300 प्लस मजुरीसाठी 7,160. 13,700, 5,300, 7,160
आपण इकडे बेरीज करूया. 13,700 प्लस 5,300 प्लस 7,160. 6 7 आणि 3 10 आणि 1 11चा 1 हातच्याला 1 5 आणि 1 6 आणि 3 9 9 आणि 7 16चा 6 हातच्याला 1 26,160 रुपये. किती आलेला आहे? 26,160 रुपये हा आलेला आहे एकूण खर्च. धान्य विकून त्यांना किती रुपये मिळालेले आहेत? तर 35,400 रुपये. म्हणजे मिळालेली रक्कम लिहूया. मिळालेली रक्कम आहे त्यांना धान्य विकून मिळालेली रक्कम आहे 35,400. मग मला सांगा धान्य विकून मिळालेली रक्कम जास्त आहे, आलेला खर्च कमी आहे, म्हणजे काय झालेला आहे ललिताबाईंना? धान्य विकून झालेला आहे नफा. म्हणून लिहूया नफा बरोबर 35,400 ही मिळालेली रक्कम वजा आलेला खर्च 26,160 रुपये. करूया वजाबाकी. 35,400 वजा 26,160 0 10तून 6 गेले 4 3 मधून 1 गेला 2 5 मधून 6 जात नाही 15 15तून 6 गेले 9 इकडे 2 होतील म्हणजे 0. किती आलेले आहेत? 9,240 रुपये हा झालेला आहे त्यांना नफा. धान्य विकून ललिताबाईंना नफा झाला 9,240. लिहूया उत्तर. धान्य विकून ललिताबाईंना 9,240 रुपये नफा झाला. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा कोणता प्रॅक्टिस सेट कोणता सराव संच तुम्हाला अवघड आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला टाकू शकता. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवू शकेन. थँक्यू सो मच.